लाखांनी गाया खरेदी ज्यांनी केल्यात, ज्यांनी फटाकडे वाजून गाया खरेदी केल्यात, आज ते पूर्ण तोट्यात आहेत, लॉस मध्ये. पाठीमाग केमिकलच्या दूध पकडलेलं आणि वतलेलं तर तिथली जमीन सुद्धा 6 महिने असं हराळ जळून गेलेली, उगावली नव्हती. एका ठिकाणी वतलं होतं तर मग ती शरीराला किती बाधत असेल. पण म्हणजे की भविष्यातली ही तरुण पिढी जरी वाचवायची असेल तर सरकारला याच्यावर आळा घालणं गरजेचं आहे. 100% घातलाच पाहिजे. शेतकरी पण जगेल आणि दुधाला चांगले दिवस नाही येतील. नाही, ही जी डुप्लिकेट दूध तयार करतात का ना भेसळ, ह्यांना कडक म्हणजे जेवढं कडक शासन करता येईल तेवढं केलं पाहिजे. मी तर म्हणतो एवढी जनता मारण्यापेक्षा त्यांना फाशी दिलेली चांगली ना. बरोबर. जी करतात ज्यावेळेस तुम्ही कडक काय स्वतःच्या फायद्यासाठी किती लोकांच्या जीवनाशी खेळतात. बरोबर. किती जीवनाशी लोकांचे खेळ करतात. लोकांची लहान मुलं पेतात, जे म्हातारी माणसं पेतात, वयोवृद्ध असतात, तरुण असतात, कितीतरी लोक आहेत अशी. पण जर देशाची ही पिढी जर बरबाद झाली तर देश आपला टिकणार कसा? म्हणजे कमकुवत होणार ना. म्हणजे की ह्याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे, या गोष्टीकडे वेळेतच दिलंच पाहिजे. बरोबर. आणि आता दुधाला खरं तर चांगली दिवस आहेत. कोरोनामध्ये आमच्यासारख्या तरुणांच्या खूप साऱ्या नोकऱ्या गेल्या. त्या तरुणांनी दूध व्यवसायात आले आणि जर मधल्या काळात 2-2 लाखाच्या गाय घेतल्या. हो, त्यावेळेस रेट चांगला होता. मग आता तो दर कमी झालाय. आता हे तरुणांनी कसं सांभाळायचं? आता त्यांना ते विकलं तरी त्यांचं भागत नाही, त्या गायची किंमत पण येत नाही त्याची. 100% येतच नाही ना. आता त्यांचं वेळ संपलं, काय करणार ते? आता तुमच्या अनुभवाने ह्या तरुणांनी कसा तग धरला पाहिजे? आता या तरुणांनी काय, आता दुसरा पर्यायच नाही हो. आणि जर रेट व्यवस्थित दिला तर गायचा धंदा परवडतोय, नाही तर कमी रेट मध्ये गायींचा धंदा परवडत नाही. 2-2 लाखांनी गाया खरेदी ज्यांनी केल्यात, ज्यांनी फटाकडे वाजून गाया खरेदी केल्यात, आज ते पूर्ण तोट्यात आहेत, लॉस मध्ये. ती खायला सुद्धा घालायला महाग आहेत आज. बरोबर. म्हणजे ज्या क्वालिटीची गाय घेतली ती तुम्हाला सांभाळता येणार नाही, त्या क्वालिटीची येणारच नाही, कारण तुमचा दर उत्पादन म्हणजे जी उत्पन्न म्हणजे उत्पादनाचा खर्च वाढला पण उत्पन्न कमी झालं ना. त्यांचा ताळमेळच बसत. बरोबर. मग एवढा उदारदायित्व नाही दाखवू शकत शेतकरी. किती दिवस जाणार आहे तो बरं घालेल, नसल्यावर त्यालाच खायला नसल्यावर तो काय घालणार. बरोबर. आता बुलटे काका मला सांगा की वर्षाचं गणित काढलंय का, की किती महिने तुम्हाला चांगला दर मिळतोय, किती मध्यम स्वरूपात किंवा किती खालच्या स्वरूपात दर मिळतोय? साधारण उन्हाळ्यात फक्त 2 रुपये वाढवून असतो दर. इतर वेळेस मग कमीच असतो ना. म्हणजे 12 महिन्यातले 8 महिने कमी असतो. 4 महिने 2 रुपये जी रेग्युलर दूध असतं रेट असतो त्यापेक्षा 2 रुपयांनी वाढवून असतो उन्हाळ्यात. बरोबर. आता काय तुम्ही एकंदरीत आता दिवसभराचं शेड्यूल कसं चालतं? आता एवढ्या गाय आहेत तुमच्या, तर कसं नियोजन केलं जातं, कसं लक्ष दिलं जातं? कसं असतं माहितीये का, पहाटे 5 वाजता आमचे जे कामगार आहेत, ते कामगार पहाटे 5 वाजता ह्या गायांना पहिली कुट्टी देतात. आणि पहिली कुट्टी दिल्यानंतर खुराक रात्रीच टाकलेला असतो. ज्या ठिकाणी आपण त्या गायांचं दूध काढण्याचं काम करतो तिथे खुराक टाकलेला असतो गावानीत मोकळा. मग त्या कुट्टी टाकून झाल्यानंतर संदीप गेट उघडलं की ज्या दुधाच्या गाय दूध देणार त्या फक्त जातात. तिथं गाय ती बांधली जाते, तिचं दूध काढलं जातं. दूध काढून तिथनं सोडली की गाय आपोआप या मोकळ्या गोठीत येते आणि मोकळ्या गोठीत येऊन ती खायला लागते. असं ही सकाळचं नियोजन झालं. त्याच्यानंतर परत आम्ही डायरेक्ट 4 वाजताच दुपारी 4 वाजता डायरेक्ट कुट्टीचं मध्ये चाऱ्याचं खाद्य टाकतो आणि तोपर्यंत आतल्या गोट्यात जिथं दूध आम्ही काढतो तिथं खुराक दिलेला असतो. मग हा चारा टाकला की परत 5 वाजता गायी आत दूध काढण्यासाठी नेल्या जातात. ती गेट उघडल्या की गाया मनाने जातात, परत दूध काढून झाले की मनाने येतात. 4 वाजताच ती 5 वाजता धारा झाल्या की गाया ती कुटी खातात. त्याच्यानंतर गाया निवांत असतात, मग फिरतात, व्यायाम करतात. जरा फिरल्यामुळे व्यायाम होतो. त्याच्यानंतर गाया जी बसतात 8 वाजता ती बरोबर रात्री साधारण 11च्या दरम्यान गाया सगळ्या उठतात आणि मोकळ्या असल्यामुळे पाणी जाऊन पितात. म्हणजे मुक्त गोठ्याचा फायदा रात्री 11 वाजता आणि रात्री 11 11:30 पाणी पितात आणि सगळ्या गाया निवांत जी बसतात ती पहाटे 4 वाजता आमच्या गडी उठले की प्रत्येक गाय उठून उभी राहणार. म्हणजे सगळ्या गाया उठतात आणि मग तिथनं पुढे त्यांचं रेग्युलर काम सुरू होतं. बरोबर. आता तुम्ही मजुरांचा उल्लेख केला, किती मजूर आहेत एवढ्या सगळ्या गोठ्यासाठी? आता माझ्याकडे 3 मजूर आहेत. बर. आता चालू घडीला मजूर लावून परवडतोय का धंदा? नाही परवडत, पण करणार काय, पर्याय नाही. कारण आपण एवढं करू शकत नाही ना. म्हणजे त्याच्यासाठी मजुराचीच गरज आहे. पण आता मजूर असल्यामुळं कधी आजारपणात वाढ होते का? म्हणजे काही लक्ष दिलं नाही? मजूर चांगले आहेत त्याच्यामुळं आजारपणाचं प्रमाण कमी आहे आमचं. बरं. आता तुम्ही म्हणलं मजूर चांगले आहेत,
कसं सांभाळलं पाहिजे या मजुरांना? कारण मजुरांना- काही लोकांचे इथं टिकतच नाहीत नाही नाही, मजूर आमच्याकडे असे आहेत की आम्ही त्यांना आम्ही स्वतः जसं राहतोय तसं त्यांना सांभाळतो. त्याच्यामुळे हे जे मजूर आमचं जरी गावाला गेले, त्यांचं कसं असतं वर्षातनं एकदा गावी जातात बर. बिहारला. हा. पण ती परत आल्यानंतर दुसऱ्या गोट्यात जात नाही, ती माझ्याकडेच कामाला येतात. हा, कारण माझी सांभाळणी तशी, हा. त्यांचा वेळच्या वेळेला पगार देणे, त्यांना खायला प्यायला काय व्यवस्थित अडचणी देणे, आरोग्याच्या? काय अडचण आलं तर आपण तिथं उभं राहायचं. हा. म्हणजे आपण त्यांना घरच्या घर सांभाळतो. त्याच्यामुळे ती माझा गोटा, मी इथं गोट्यात नसलो तरी ती गोटा एकदम माझा व्यवस्थित सांभाळतात. हा. म्हणजे तुम्ही बिनधास्त आहे. विषयच नाही. बरोबर, म्हणजे की माणसाला माणसासारखं जर वागून दिली तर 100% फायदा आहे. हा. खर्च थोडा जास्त होईल, हा. परंतु ही सगळं नियोजन ती गडीच करतात, आम्ही नसतो. हा. आम्ही सगळे म्हणजे बाहेरच्या व्यवसायात आहेत. हा. त्याच्यामुळे ही सगळं गाड्यांच्यावर नियोजन आहे. बरोबर, म्हणजे की गडी आपण तेवढे घरातल्या लोकांच्या सारखे सांभाळलेत, त्याच्यामुळं तुम्हाला हा व्यवसाय ती आपला बरोबर व्यवसाय केला व्यवस्थित सांभाळतात. कारण मजुराच्या जीवा हा व्यवसाय टिकतच नाही. टिकत नाही, त्याला मालकाचं बी लक्ष लागतं. हा. आणि आमचं कसं आहे, सकाळ संध्याकाळ आम्ही बी थोडं लक्ष आमचं असतं. बरोबर, म्हणजे हा गोट्यात लक्ष देतोच आम्ही. बरोबर. आता तुमच्या 30-35 लिटरच्या गाय आहेत, म्हणजे खूप चांगल्या सुंदर गाय आहेत तुमच्या. कसं आता पुढचं कसं जनरेशन चालू केलंय तुम्ही? ही आता आमचं ते दुधाचं दूध ज्यादा देणाऱ्या गाई तयार करायचं काम चालू आहे आता. हा. तर ते आता एक कालवडी आता आम्ही ती परत रेतन करायला सुरुवात केली. बर. ज्या क्वालिटीच्या कालवडी हा. म्हणजे त्या पैदास केलेल्या. बर. आता ती साधारण 1 वर्ष तरी लागेल तयार व्हायला, चेंज म्हणजे व्हायला. कितीला? हा. चेंज बरोबर व्हायला. बरोबर. म्हणजे की ह्या गायींपेक्षा निश्चितच त्यात दूध जास्त 100% देते. जातात. बरोबर हो. बरोबर. आता डॉक्टरांची पण महत्वाची भूमिका आहे आपला गोटा सफल होण्यासाठी. हा. तर कसं चालतं डॉक्टरांचं काम? का गाय तुम्ही घरी काय आजारपणाची नाही, आजारपणाला आम्ही डॉक्टरच बोलावतो. हा. परंतु आम्ही उभं राहून ट्रीटमेंट करून देतो डॉक्टरांच्या. काय काय आजारपण आता एवढ्या गाय तुम्हाला काय नाही, एखाद्या वेळेस उन्हाळ्यात जरा थोडस हे असतं हा. किंवा हवामान चेंज झालं हा. की तेवढ्या पिरियडला 1-4-8 दिवसात एखाद्या गायला समजा ताप येणं किंवा एखाद्या गायला तिवा होणं, हा. म्हणजे असं होऊ शकतं. बर. बाकीचं मग जास्त आमचं लस वगैरे जिथले तिथे आम्ही करून घेतलेले असते. लसीकरण महत्वाचं आहे. सर्पाची घेतलेली असते, लाळीचं लस, सगळं जिथले तिथे लस घेतलेली असतात गोट्याला. बर. कारण एवढा मोठा गोठा, जर एखाद्या गायला जर तसं झालं तर ती गोटाच बसतो मग. बरोबर. हा. कारण एक गायचं नुकसान 1 लाख रुपये नाही, तुम्ही नाही, भरू शकता. एका गायला झालं म्हणजे ती संसर्गजन्य बाकीच्या बरोबर. गायांना होतो ना. हा. त्याच्यामुळे मग आपण अगोदरच काळजी घ्यायची. हा. झाल्यानंतर घेण्यापेक्षा हा. व्हायच्या अगोदर घ्यायची. महत्वाचं ते आहे. हा. बरोबर, म्हणजे की कधीही दुर्लक्ष झालं नाही पाहिजे आणि वेळ गेली नाही पाहिजे. हा. कारण ह्या गायींचं आरोग्य आता दगडी झाली तर थोडा जरी काळ गेला तर ती सिव्हिअर होत जाते. बंदच होतं, सरळच बंद होतं. बरोबर. दगडीचं काय आता मुक्त गोट्यामुळे प्रमाण कमी. प्रमाण लय कमी. हा. कधीतरी म्हणजे पावसाळ्यात त्याचा त्रास होतो. पावसाळ्यात कसं करता नियोजन? पावसाळ्यात ह्या जर गाय आत बांधल्या हा. तर ह्या गाय आत खायला खात नाहीत. त्यांना ह्याच्यातच खायला टाकावं लागतं आणि ह्याच्यात साधारण हा. गुडघ्यापर्यंत गायी म्हणजे चिखलत असतात, परंतु गावानीत जाऊन हिथच खाणार, आत बांधल्यात खात नाहीत. म्हणजे जी मानसिकता मोकळी पाहिजे त्यांना, हा. ती पाहिजेच. बरोबर. जर ती नसेल तर गाय खायला सुद्धा खात नाहीत तिथं. हा. आणि दुधाचं बी प्रमाण कमी होतं. हा. साधारण दिवसाला 10 लिटर दूध एका टायमाला कमी होतं. बर. जर बांधून असतील तर म्हणजे साधारण 20 लिटर अशा फिरले तर 20 लिटर दूध वाढतं. म्हणजे 20 लिटर दुधाचे पैसे झाले किती? हा. म्हणजे की तुम्ही आणि कष्ट वाचतंय ना तुमचं. कष्ट शेण उचलायचं वाचतं ना. हा. आणि हे चांगलं शेण तयार तुमचं आई आम्ही एकदाच ट्रॅक्टरने गोळा करतो. हा. फरंडी लावून, त्याच्यामुळे काही विषय नाही. हा. आणि 1 नंबर प्रतीचं खत तयार होतंय. बरोबर, कारण गोमूत्र मिक्स होतंय. मूत्र मिक्स होतंय. ती मूत्र ही जर खत रानात टाकलं आणि जर पाणी दिलं तर पूर्ण पाणी लाल होतं. म्हणजे गोमूत्रासारखं पाणी तयार होतं. ती जी गोमूत्र आहे ही सुप्त अवस्थेत आहे, ती कार्य करू लागते. बरोबर. म्हणजे